मित्रांनो नमस्कार. आज स्वातंत्र्य दिन 79वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. सर्व देशवासियांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस. 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपण पारतंत्र्यात होतो. लाल किल्ल्यावर इंग्रजांचा युनियन जॅक होता, तो आपण खाली उतरवला आणि आपल्या देशाचा तिरंगा फडकवलेल्या अवस्थेत आपण वरी चढवला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा सर्वात प्रथम ध्वज लाल किल्ल्यावरती फडकवलेल्या अवस्थेत वरी चढवला, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणायचं. आणि मित्रांनो, 26 जानेवारी काय आहे तर आपला गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन आहे. राज्यघटनेचा अंमल सुरू झाला 26 जानेवारी 1950ला. राष्ट्रपतीचं पद अस्तित्वात आलं 24 जानेवारी 1950ला. आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वज फडकवला जातो. स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण ती रचना स्वीकारली आहे. कारण ध्वजाची गाठ बांधलेली असते, त्याच्यात फुलं टाकले जातात, दोरीच्या साह्यानं ती गाठ वरी ओढली जाते आणि जेव्हा जोरात दोरी ओढली जाते त्याच्यातले फुलं बाहेर पडतात. स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण ती रचना स्वीकारली आहे. मित्रांनो, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानाच्या हस्ते ध्वजारोहण होतंय, पण 26 जानेवारीला मात्र राष्ट्रपतीच्या हस्ते कर्तव्यपथावर त्याच्या समोर राष्ट्रपती ध्वज फडकवतात. या दोन्हीतला फरक तुम्हाला सांगता आला पाहिजे. अशीच नवीन नवीन माहिती आपल्या नागनाथ उस्तुरे YouTube चॅनलला आपण सर्च करावी, एवढीच माफक अपेक्षा. थँक्यू.